धारावीच्या विकासात धारावीकरांची जी लूट होणार आहे, धारावीकरांची फसवणूक होणार आहे विकासाच्या नावाखाली, त्या संदर्भातला न्याय मागण्यासाठी आणि धारावीतल्या प्रत्येक माणसाला 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे आणि ते धारावीतच मिळालं पाहिजे, याच्यासाठी हा अत्यंत विराट असा तगडा मोर्चा अदानीच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी या सरकारच्या धोरणावर, अदानीच्या नियतीवर जोरदार आसूड ओढले जाणार आहेत आणि प्रचंड ताकदीनं धारावीकर रस्त्यावर उतरणार आहेत. एकत्रित विरोध अदानीला आहे का सरकारला आहे? आमचा सरकारच्या धोरणांना पण विरोध आहे आणि अदानीच्या हडेलहप्पीपणाच्या नीतीला सुद्धा विरोध आहे. आम्हाला 650 एकर जमिनीपैकी फक्त 150 एकरामध्ये आम्हाला कोंबड्याच्या खुराड्यात कोंबल्यासारखं कोंबण्याचा एका कोपऱ्यात दाबण्याचा यांचा विचार आहे आणि 450 एकर जमीन ही अदानीच्या घशात घालण्याचा जो डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी आजचा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. तरफ से गए 6 महीने से साल भर से हम एक नारा दिया है, अदानी हटाओ धारावी बचाओ, क्योंकि धारावी को सरकार ने रेल बेच डाली, एयरपोर्ट बेच डाले, सारे स्टेशन बेच डाले, बैंक बेच डाली, SBI बैंक हो, LIC हो, सब सरकारी यंत्रणा ये मोदी सरकार ने, शिंदे सरकार ने उसको खैरात के जैसा बांट दिया है। सिर्फ यहाँ पे अदानी का विकास करने का जो चलन चल रहा है उसको रोकने के लिए हम धारावी वासी इस रास्ते पे आए हैं। आज इस धारावी के कम से कम 2 लाख लोग यहाँ रास्ते पे आके अपना विरोध जता रहे हैं कि अदानी हटाओ धारावी बचाओ। जो 40% का TDR राज्य सरकार ने अदानी को सख्ती से लेने का जो निर्णय लिया है, इसके विरोध में धारावी की जनता आप देख सकते हैं 15 पार्टियों की 15 पक्ष इस रास्ते पे आए हुए हैं और अदानी का पुरजोर तरीके से विरोध कर रहे हैं। हमारा एक ही नारा है, अदानी हटाओ धारावी बचाओ बम्बई बचाओ। मोर्चा सिर्फ धारावी के लिए नहीं निकला है, मोर्चा मुंबई की सुरक्षा के लिए निकला है। धारावी की लोगों की सुरक्षा बरकरार करनी है। जो भ्रम पैदा करने की कोशिश सरकार कर रही है उसमें सावधान बरतने की बात है। जिस तरह से आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने पत्रकार परिषद लेकर जो सवाल उठाए थे, उन सवालों का कोई भी जवाब नहीं दे रहा है। वो जवाब देने के बजाय राजनीतिक बयान कर रहे हैं। बयान इस बात की है कि विकास कौन नहीं चाहता। आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब का पहला वाक्य है, हम भी विकास चाहते हैं, लेकिन विकास अगर चाहते हैं तो धारावी के लोगों को कहाँ रखेंगे? धारावी में छोटे छोटे घरों में जो कुछ व्यवसाय चलता है, उद्योग चलता है, उनको कहाँ रखेंगे? ये सारी जो सवाल उन्होंने उठाए उसके जवाब नहीं दे रहे। अदानी का समर्थन कर रहे हैं। हम अदानी के शत्रु नहीं हैं। शत्रु इस बात के कि तुम झूठ बोल रहे हो। और जिस ढंग से इस सरकार ने बहुत सारे सुविधाएं उसको दे दी है जो बाकी किसी को भी आज तक नहीं दी गई, वो ये कर रहे हैं। किस लिए कर रहे हो? इन्हीं को अगर मुंबई एयरपोर्ट दिया था उस पर भी TDR दिया था। ये तो TDR का बहुत बड़ा घोटाला है। उस TDR का क्या हुआ जरा पूछो तो सही। भैया अपने मुंबई हवाई अड्डे की ज़मीन जो आपको मिली, एयर इंडिया की सारी ज़मीन मिली, उस पर भी TDR मिला था। उस TDR का क्या हुआ? कितना विकास आपने कर पाए पिछले 4 वर्ष में? यही तो डर हमारे मन में है और धारावीकर के लोगों के मन में भी है। और इसलिए आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व में आज ये मोर्चा निकाला गया है। उसके बाद में जब वो संबोधित करेंगे तो सारे सवालों का निराकरण आपको समस्या है आपको समझ में आई। मला वाटतं एशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे। आज तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी जवळजवळ छोटे मोठे 5,000 उद्योग आहेत, 15,000 कारखानेसारखे हे करतायत। आज कोट्यवधी रुपये या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी देशामध्ये, देशाच्या बाहेरसुद्धा हे ठिकाणी हे धंदा करतात आणि असं असताना आज ज्या पद्धतीने हे करतायत, तर आज तुम्ही बघितलं असेल त्याचा TDR जो मिळणार आहे हा संपूर्ण मुंबईमध्ये वापरण्याचा अधिकार त्याला दिलेला आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की या TDRचा जो गैरवापर या ठिकाणी होणार आहे। सरकारने मला वाटतं 750 मोफत घरं त्यांना दिली पाहिजेत
उद्योगधंदे तिथल्या तिथेच तुम्ही करायला पाहिजेत आणि त्यांचं पुनर्वसन ह्या ठिकाणी करून जो TDR जो मिळेल तो मला वाटतं सरकारने तो त्या ठिकाणी वितरित केला पाहिजे, ही मागणी आहे. सर नेमका विरोध कोणाला आहे, मोदांनी का अदानी? आज जर संपूर्ण देश अख्खा या अदानीच्या घशात घालत असेल त्याला आमचा विरोध आहे. आमच्या पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जो अन्याय या धारावी वासियांच्या बाबतीत चाललेला आहे आणि मुंबई पूर्णतः एकाच व्यावसायिक म्हणजे अदानी यांच्या घशात घालण्याचं जे काम चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांना खऱ्या अर्थाने न्याय, त्यांच्या हक्काची घरं आणि त्याचबरोबर इकडे जे छोटे मोठे व्यवसाय करून या सगळ्यांना न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा आहे. सर विरोध अदानीला आहे का सरकारला आहे? साहेब आपण बघू शकाल BDD सारखी चाळ ही जर का सरकार डेव्हलप करू शकते तर धारावीसारखी जी वस्ती आहे ती का म्हणून नाही डेव्हलप करू शकत? बरं, BDDमध्ये अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि हे सगळे आपण सगळे साक्षीदार आहात. त्याच पद्धतीने धारावीचा जो TDR आहे हा खरा म्हणजे जो काय घोळ चाललेला आहे, जे काय साठवलोटं चाललेलं आहे ते ह्या TDRमुळे आणि ह्या TDR मिळाल्यानंतर ह्याच्यामधनं जे ह्या लोकांनी अधिसूचना काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं आहे की हा TDR हा इतर व्यावसायिकांना पहिल्यांदा हा TDR वापरावा लागेल आणि त्याच्यानं म्हणजे हे मॅन्डेटरी आहे त्यांच्या अधिसूचनेमध्ये. हे अत्यंत चुकीचं आहे. लोकांना ठराविक व्यावसायिकांनाच व्यवसाय करून द्यायचा का असा कुठचा तरी घाट घातला जातो आहे का आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण विस्तारित जे सांगतात त्यांचा आरोप आहे की दुसऱ्या पक्षाचे लोक धारावीच्या विकासामध्ये आडवा येते, ते विकास करू देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. राहुल तिवारी साहेब मला वाटतं की त्यांनी पहिल्यांदा येऊन इकडे बघावं. धारावी वासियांच्या खऱ्या हिताचं काम आणि कार्य हे कोण करतायत, कुठचे पक्ष आहेत. जर का समजा त्यांचं म्हणणं असेल की आम्हाला जर का खऱ्या अर्थाने हे करून नसेल द्यायचं तर जे लोकांच्या मागण्या आहेत त्या तरी पूर्ण कराव्या. म्हणजे तुम्ही 300 फुटांमध्ये त्यांना घरं देणार आणि त्यांना थांबवणार, पण जिकडे आम्ही 500 फूट म्हणतोय किंवा जे महापालिका ज्या सदनिका आहेत ज्याच्यामध्ये लोक राहत आहेत त्यांना 750 किंवा 700 फूट जे आपण म्हणतोय ते देण्यासाठी ते काचकूच करतायत. बरं, TDR जो जर का गव्हर्नमेंटने डेव्हलप केला असता, हा TDR गव्हर्नमेंटकडे आला असता आणि मग तुम्ही योग्य त्या पद्धतीने सगळ्या व्यावसायिकांना देऊ शकला असतात. इथे असं त्यांनी अधिसूचना काढली आहे की हा TDR जो काय अदानी डेव्हलप करणार आहे ज्याच्यामधनं हा TDR जनरेट होणार आहे तो इतर व्यावसायिकांनी फक्त त्यांच्याचकडनं घ्यावा. म्हणजे शासनाचा फायदा नाही, महापालिकेचा फायदा नाही, स्थानिक लोकांचा फायदा नाही, फक्त ठराविक एका व्यक्तीचा फायदा करून द्यायचा. हे कितपत योग्य हे आपण सगळ्यांनी ठरवावं. सर या मोर्चेमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की धारावीकर कमी आहेत आणि बाहेरचे लोक जास्त आहेत. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी वस्तुस्थिती बघून घ्यावी. जर का बाहेरची लोक जे येत आहेत हे बघा, हे इकडेच सांगतायत की बाबा धारावीकर आहेत. मी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो धारावीकरांना खऱ्या अर्थाने त्यांच्या हक्काचं काय हे जर का पटवून देण्यासाठी आम्ही सगळेजण आलो असू तर त्याच्यामध्ये चुकीचं कुठे आहे? जर का लोकाला जर खऱ्या तिथल्या व्यावसायिकांना तिथल्या नागरिकांना सत्य परिस्थिती काय आणि तुमच्या हिताचं काय हे जर का दाखवून द्यायला आम्ही सगळे एकवटलेलो असू आणि जर का ह्याच्यामधनं शासनाचा फायदा होणार असेल, महापालिकेचा फायदा होणार असेल आणि स्थानिक नागरिकांचा फायदा होणार असेल एका व्यक्तीला सोडून, तर मला असं वाटतं कुठेही काही चुकीचं नाही. धन्यवाद. मोर्चा जो है ना ये धारावी बचाओ अडानी हटाओ और हमारे उद्धव साहब का एक अच्छी बात है कि किसी का घर जलाने से, किसी की दुकान जलाने से बेहतर है कि किसी का घर का चूल्हा जलाओ. आज सबसे बड़ी समस्या रोजी रोटी की है, छत की है, घर की है, जंतर ज़मीन की है. यही सोच हमारे उद्धव साहब बाला ठाकरे साहब की है और पब्लिक को, गरीबी को बचाना है. इनकी पूरी जो ये एक कई सौ साल पुरानी ये आबादी है इसको बचाना है. इसकी ये मेहनत है कि जो भी आया था उद्धव साहब की प्यार में, मोहब्बत में, हर एक एजेड पर्सन है, जवान है, बूढ़ा है, सब आए हैं सिर्फ मोहब्बत में आए कि धारावी बचाओ और अदानी को हटाओ. क्या लगता है कितना आसान होगा इससे? आसान क्या होगा? अरे ये बोल दिए खलास. हाँ, महाराष्ट्र में दबदबा है सिर्फ एक ही आदमी का, बाला साहब उद्धव ठाकरे का दबदबा है. हाँ, बाप का कोई बाप नहीं, बाप का सिर्फ बाप उद्धव साहब बाला ठाकरे है.